नमस्कार मंडळी. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळा दिवस ठरला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एकच प्रश्न होता, हा केवळ अपघात होता की घातपात? या प्रकरणाचा तपास करणाऱ्या AIB म्हणजेच विमान अपघात तपास ब्युरोने आता आपला 22 पानाचा प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे. या अहवालात अशा 3 मुख्य कारणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्यांनी या भीषण दुर्घटनेला निमंत्रण दिलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अहवालातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सविस्तरपणे मांडणार आहोत. नक्की काय घडलं त्या शेवटच्या क्षणाचा थरार. अहवालानुसार अजितदादांच्या लेअर जेट 45 VTSSK विमानाने सकाळी 8:10 मुंबईहून उड्डाण घेतलं होतं. 8:43च्या सुमारास विमान बारामती धावपट्टीच्या जवळ आलं. पायलटने रनवे न दिसत असल्याच्या ATCला कळवलं, पण त्यानंतरच्या अवघ्या 14 सेकंदात असं काय घडलं की विमान कोसळलं. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. धावपट्टीवर उतरण्यापूर्वी विमान एका झाडाला धडकलं आणि नियंत्रण सुटून जमिनीवर आदळलं. या 14 सेकंदामधील पायलटचं संभाषण आता तपासाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. अहवालातील 3 मोठी कारणे. AIBच्या अहवालानुसार या अपघातामागे 3 प्रमुख घटकांचा संयोग आहे. कारण नंबर 1 म्हणजे खराब हवामान आणि दृश्यमानता. नियमानुसार अशा प्रकारच्या विमानासाठी किमान 5,000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते. मात्र अपघाताच्या वेळी बारामती दृश्यमानता केवळ 3,000 मीटर होती. उपग्रह चित्रानुसार परिसरात हलके धुके होते, तरी पायलटने लँडिंगचा प्रयत्न केला. कार नंबर 2 म्हणजे पायाभूत सुविधांची कमतरता. बारामती विमानतळात टेबल टॉप रनवे आहे. तिथे जमिनीचा उतार अचानक बदलतो. तिथे अधिकृत हवामान केंद्र म्हणजे मेट फॅसिलिटी नाही. धावपट्टीवर मार्किंग नाही आणि नेव्हिगेशन उपकरणे अपुरी असल्याने पायलट्सना अचूक अंदाज घेता आलेला नाही. कारण नंबर 3 म्हणजे ऑपरेशनल निर्णय आणि मानवी चूक. कमी दृश्यमानता असतानाही लँडिंग करण्याचा निर्णय घातक ठरलेला. पायलट्सला व्हिज्युअल इल्युजन झाल्याची शक्यताही अहवालात वर्तवण्यात आलेली आहे. CIDचा तपास आणि घातपाताचा संशय. एकीकडे तांत्रिक तपास सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र CID अकस्मात मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी करत आहे. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांसारख्या नेत्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहे. मूळ पायलटच्याऐवजी शेवटच्या क्षणी पायलट सुमित कपूर यांची नियुक्ती का झाली? विमानाचा ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत का आहे? हवामान खराब असल्याची माहिती असूनही उड्डाणाची परवानगी कोणी दिलेली? CIDने स्पष्ट केलेले आहे की जर तपासात कोणताही गुन्हेगारी कट किंवा निष्काळजीपणा आढळलेला तर तात्काळ FIR दाखल केला जाईल. तांत्रिक अडथळे आणि ब्लॅक बॉक्स हा कोणत्याही अपघातातील सर्वात मोठा पुरावा असतो. मात्र अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा मिळवण्यात अडचणी येत आहेत. हा डेटा रिकव्हर करण्यासाठी आता परदेशातील तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे. या डेटामधूनच कळेल की विमानात तांत्रिक बिघाड झालेला होता का आणि अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्माण झालेली पोकळी कधी भरून निघणार नाही. पण या अहवालामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. हा केवळ निसर्गाचा कोप होता की यंत्रणेचा निष्काळजीपणा? अंतिम अहवाल आल्यावरच समोर येईल. तुम्हाला काय वाटतं? या अपघाताला जबाबदार कोण आहे? प्रशासनाची चूक आहे की हा एक मोठा कट असू शकतं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सत्य सर्वांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.